नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये आपण दिलीप माने साहेब आहेत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती. ह्यांच्याकडनं आपण विचारून घेणार आहे ह्यांच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्यांची रणनीती कशी असणार आहे दक्षिणची, आणि खूप काय यांच्याकडनं आपण माहिती घेणार आहोत. साहेब, आम्ही दैनिक जनमतच्या वतीने नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम घेत आहे निवडणुकीच्या अनुषंगाने. मला सांगा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये दक्षिणच्या बाबतीत आपली रणनीती कशी असणार आहे? 4 दिवसापूर्वी मी भाजपमध्ये प्रवेश केला. माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, आणि आदरणीय जयकुमार गोरे साहेब, अक्कलकोट तालुक्याचे आमदार, आमचे मित्र आदरणीय सचिनदादा कल्याण शेट्टी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वामुळं मला भाजपमध्ये प्रवेश मिळाला. काही कारणामुळं, काही विरोधामुळं माझा तो प्रवेश लांबला होता, पण श्रेष्ठीने निर्णय घेतला आणि ज्यांनी मला विरोध करण्याचा प्रयत्न केला, कदाचित त्यांच्याही कानावर घालून किंवा त्यांची समजूत काढून माझा प्रवेश दिलेला आहे. आणि प्रवेश अशा वेळेला दिला की महानगरपालिकेची उद्याची निवडणूक ही 23 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आणि 30 तारखेपर्यंत त्याची शेवट आहे. आणि माझ्या मतदारसंघामध्ये साधारणतः 22 ते 24 नगरसेवक आहेत आणि 6 जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत. दक्षिण सोलापूरला 3 आहेत, उत्तर सोलापूरला 3 आहेत, आणि ती निवडणूक आता लागलेली नाही. त्यामुळं आम्ही आता रितसर, आमच्या सर्व जे कार्यकर्ते आहेत, रितसर भाजप पक्षाकडे आम्ही मागणी करणार आहोत की आम्ही निवडून येण्यासाठी कसं पात्र आहे, कशा पद्धतीनं आमची रणनीती आहे. कारण का मी 2009 ते 2014 पर्यंत आमदार म्हणून निवडवलं, तिथं निवडणूक लढवली. 14ला परत मी विधानसभेला तिथं उभारलो होतो. त्यानंतर मी नेहमीच माझा मार्केट कमिटी असू दे, पंचायत समिती, जिल्हा परिषद असू दे, या माध्यमातून सातत्यानं संपर्क माझा त्या मतदारसंघामध्ये आहे. आणि मागच्या वेळेला सुद्धा निवडणूक मी लढवणार होतो. माझं काँग्रेसकडून एबी फॉर्म आलेलं, यादीमध्ये ऑल इंडिया काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र काँग्रेस कमिटी यादीमध्ये सुद्धा नाव देशभर प्रसिद्ध झालं होतं की महाराष्ट्रामध्ये कुणाकुणाला तिकीट दिले. पण ऐन वेळेला मला डावलून ते आपल्या त्यांच्या महाविकास आघाडीमधले संजय राऊत साहेबांनी डिक्लेअर केल्याप्रमाणे त्यांना देण्यात आला. आणि मी एबी फॉर्म नसल्यामुळं अपक्षिका मी निवडणुकीला उभारलो नाही आणि मी शांत राहिलो. आणि ती निवडणूक आता भाजपचे तिथे उमेदवार तिथे निवडून आले. आता प्रवेश झाल्यानंतर आता मला अनुभव आहे, मतदारसंघातली सगळी रेग ना रेग मला माहीत आहे. कारण की मी सातत्य मतदारसंघात फिरत असतो आणि मी राहतो त्या मतदारसंघात, माझं गाव त्या मतदारसंघात, आणि कशा पद्धतीनं काम करायचं त्याला माहीत आहे. सर्व जाती धर्माचे, गोरगरीब, शेतकरी बांधव, या सगळ्यांनी कशा पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे आणि कुठल्या ना लोकांशी आपल्याला मोठ्या प्रमाणात संपर्क करायचा आहे, त्याची चांगली जाण आहे. आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 30 ते 35,000, 38,000 पर्यंत साधारणतः मतदान असतं. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कॅटेगरीमधले उमेदवार आहेत आणि 25 आणि 26ला 3-3 उमेदवार आहेत. 4चा प्रभाग आहे. त्यामुळं निवडणूक कशी लढवायची मला माहीत आहे. महानगरपालिका ज्या वेळेला झाली होईल शेवटची, त्यावेळेला सुद्धा आपण बरेचसे नगरसेवक या भागातनं निवडून आणले होते. मग श्रेष्ठीने ज्याला तिकीट दिलं मी त्याचं प्रामाणिकपणे काम केलं. आता सुद्धा भाजपाने किंवा आमच्या पक्षाने ज्याला उमेदवारी देतात त्याचं प्रामाणिकपणे काम करून त्यांना निश्चितपणे निवडून आणू. आमच्याकडं मतदारसंघात 22, 23, 24 असं नगरसेवक आहेत. एकूण नगरसेवक निश्चित मला वाटतंय आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे जर काम केलं, आणि करूच आम्ही सगळ्यांनी, मतभेद काय असतील ते विसरून जाऊ आम्ही,
आणि आपलं कशाही पद्धतीनं सोलापूर महानगरपालिकेवर भाजपचं एक हाती सत्ता आपण आणण्याचा प्रयत्न करू. साहेब मला सांगा, दिलीप माने हे पक्षात येतो म्हणले होते, का बरं थांबलं गेलं? आणि फडणवीस सरांपाशी की तुमच्या पक्षामध्ये घेण्याच्या तुमचे काय अटी होत्या नेमके? मी माझं माननीय मुख्यमंत्री साहेबांशी बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळेला आमचा निर्णय झाला होता. आम्ही सचिनदादाच्या माध्यमातून आम्ही 2-3 वेळा आमची बैठकी झाली होती. आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की आपण माने साहेब आपण सगळ्यांनी मिळून काम करू. सगळ्यांनी म्हणजे स्वतः म्हणजे भाजप, सचिनदादा सगळ्यांनी मिळून याच्या पुढे आपण काम करू आणि तुम्ही पॅनल लढवा, मला तुमचा पाठिंबा आहे असं त्यांनी मला सांगितलं होतं. आणि त्यांनी तसंच निश्चितपणे सचिनदादांच्या माध्यमातून आम्हाला पाठिंबा दिला आणि आमचं त्यांना विश्वास बसला की समोर सुद्धा मातब्बर उमेदवार असताना सुद्धा आमचं पूर्ण पॅनल आलं. 2 ग्रामपंचायतच्या जागा आमच्या तेवढ्या गेल्या, पण बाकी सगळं पॅनल आमचं आलं. म्हणजे एक तर्फी आल्यासारखे झाल्या सगळ्या गोष्टी. म्हणून मी तेव्हापासून आमचा संपर्क होता. विरोध कशासाठी केले, काय केले याची मला माहित नाही विरोध करणारा. मी ते प्रतिक्रिया पण दिलेली नाही किंवा काय स्टेटमेंट पण दिले नाही. कशासाठी केले हे पण मी विचारलेलं नाही. आणि त्यांच्याकडे जेव्हा पक्षप्रवेशाचा निर्णय झाला माझा, त्यावेळेला माझी कुठलीच अट नव्हती की मला भविष्यामध्ये मला विधानसभाच पाहिजे किंवा मला कुठलीच पद पाहिजे. आपल्याला विकासाचं काम करणं गरजेचं आहे. आपल्याला सोलापूर शहरातले काही विकासाचे कामं राहिलेले आहेत. फक्त माझ्या मतदारसंघापुरतं बघून चालत नाही. सोलापुरातले अनेक काही विषय राहिले आहेत, त्याचे निधी उपलब्ध करून देण्यासाठी. आणि पालकमंत्री मी एका सभागृहामध्ये आम्ही काम केलेलं, विजयकुमार गोरे साहेब आणि मी. त्यामुळं निश्चितपणे त्याचा ह्या पक्षप्रवेशाचा फायदा होईल, विकास होईल. आता आपल्याकडं पाण्यासाठी निधी आलेला आहे, दुहेरी पाईपलाईन झाल्या, अंतर्गत पाईपलाईनसाठी पण निधी उपलब्ध झाला 800-850 कोटी रुपये. असं अजून काही गोष्टी असतील, फ्लायओव्हरचा विषय असेल, विमानतळा नाईट लँडिंगचा विषय असेल, असे विषय असतील. त्याचा फायदा आपल्याला सोलापूरसाठी होईल, सोलापूरच्या जनतेसाठी होईल. आणि IT पार्क तिथे आणला, तर IT पार्क सुद्धा सुरुवात होईल. एवढे मोठे कामं करत असताना आपण कशाला बाहेर राहायचं? आपण सोबत राहून विकासाच्या कामावर भर देण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून सोलापुराचा विकास झाला पाहिजे. सोलापूरची युवक पिढी, माझी इच्छा की ते कामासाठी पुणे मुंबईला जाऊ नये किंवा सोलापूर सोडून जाऊ नये. आपल्या सोलापूरमध्येच IT पार्क जर झालं तर एक आता येणारी पिढी किंवा आता पासआउट होणारी जी मुलं आहेत ते सोलापुरातच करावं असं माझी रास्त इच्छा आहे. पहिल्यापासून माझी आहे. त्या मी एज्युकेशन मध्ये आहे, मी शैक्षणिक बघत असतो, त्यामुळं मला त्याचा अनुभव आहे. एवढीच इच्छा आहे की साहेबांकडनं, मुख्यमंत्री साहेबांकडनं, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून, सचिनदादाच्या माध्यमातून सोलापूरचा विकास कसं घडतंय, आपली सगळी युवक पिढी ही सोलापूरच्या बाहेर जाऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. साहेब मला सांगा, दिलीप माने पक्षामध्ये आल्यामुळे बापूला एवढं हे झालं, म्हणजे नेमकं बापूला झालं का त्यांच्या कार्यकर्त्यांना झालं एकदम? काही मला माहित नाही. बापूला किंवा त्यांच्या कार्यकर्त्याला काही मी त्याचा विचार पण केला नाही. आपल्याला मुख्यमंत्रीच आपल्याला सहकार्याची भूमिका ठेवली, मग कशाला विचार करू? आणि मुख्यमंत्र्यांनी जसं बोलले तसं मुख्यमंत्री मला करून दाखवले ना प्रवेश. माझ्याबद्दल आंदोलन झालं, माझ्या नावाला विरोध झाला. मुख्यमंत्री एकच सांगितले होते की दिलीपरावांना आपल्याबरोबर घ्यायचं आहे, कसल्याही परिस्थितीत असं काय नसतंय म्हणले. मग मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिलेला ते रास्त होईल. त्या खाली कार्यकर्त्यांनी माझ्या विरोधात आंदोलन केलं. मुख्यमंत्री काय तर विचार करून करतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, देशातले बलाढ्य नेते आहेत. आता ते एवढं महाराष्ट्रामध्ये एवढं चांगल्या पद्धतीने मागच्या 10-15 वर्ष झालं ते काम करतात. त्यांना शहरातला, जिल्ह्यातला, महाराष्ट्रातला खडा न खडा त्यांना माहित आहे. असं असताना त्यांनी माझ्याबद्दल विचार केले असते ना. काही लोकांचे थांबवलेत महाराष्ट्रामध्ये, काही लोकांचे केलेले आहेत, त्यात माझं पण केले ना. केले असताना त्यांनी काय तर विचार करूनच केले असतील. त्यांना तर अडचण कशाला करते? महापालिकेमध्ये पालकमंत्र्याची प्रेस झाली त्यावेळेस बापू आणि देवेंद्र कोटे हे दोघंही
आजूबाजूला बसले होते. काय पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला, दिलीप मानेंना पक्षात घेणार का? ते म्हणाले, पालकमंत्री म्हणाले की बाप्पू माझ्या बाजूलाच आहेत, त्यांना विचारलं तर बरं होईल. नाही, म्हणले असतील तसं की त्याच्या मतदारसंघाने माझा मतदारसंघ एक आहे. मागचे 10-15 वर्ष झाले आम्ही समोरासमोर लढतो. त्यामुळे म्हणले असतील की असं आपण कशाला बोलावं, पण म्हणले असतील की बाबा त्यांचा निर्णय बापू घेतील. काय मतदारसंघ एक असल्यामुळं तो प्रॉब्लेम आहे. दुसऱ्या मतदारसंघात मी राहिला असतो, समजा अक्कलकोटमध्ये राहिला असतो, सचिन दादा लगेच म्हणले असते भाजपमध्ये वाढ होत असेल तर घ्या, हरकत नाही. आता मोहोळमध्ये राजन पाटील साहेबाला दिले, यशवंत माने साहेबाला दिले ना महाराष्ट्रातल्या आपल्या काही लोकांना, मतदारसंघातल्या विजय मालकाच्या मतदारसंघातल्या काही लोकांना दिले, मग कोटे साहेबाच्या मतदारसंघात दिले. आणि तसं बोलले असतील त्याने. असं काय मला वाटत नाही की ते असं एक विचारावं, म्हणून त्याला विचारण्याची भावना. मला सांगा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुभाष देशमुख आणि दिलीप माने एकत्र फिरणार आहेत का? पार्टी जेव्हा आमचे उमेदवार असतील निश्चित फिरेल ना. पार्टीचा आदेश आला की दोघं एका व्यासपीठावर या, दोघं लोकांच्या समोर मेसेज जाऊ द्या, नक्की फिरेल ना. काय ते आमचं काय बांधायला बांधाय का आमचं वैरत्व आहे? काही नाही आमचं तसं. वैरत्व म्हणजे राजकीय वैरत्व. मी होतो एका पक्षात, त्यांनी होतो एका पक्षात. आमचा पक्ष जिथं होतो मी त्यांच्या विरोधात लढत होतो. आता एकच पक्षात असलं पार्टी आदेश देईल, आपण उमेदवारीसाठी जाणं गरजेचं आहे ना. आपण आमच्यामुळं एका कार्यकर्त्याचं, एका उमेदवाराचं कशाला नुकसान करायचं? त्यांनी आपल्याकडे निवडणुकीच आता 9 वर्षांनी होते आणि आता 9 वर्षांनी निवडणुकीला उभारते, तर आमच्या दोघांच्या भांडणामुळे कोणाचं नुकसान करू द्यायचं. मला सांगा, जे दिलीप मानेचे उमेदवार आहेत ते बाप्पूचे उमेदवार वेगळे असणार आहेत. त्या ठिकाणी कसं होणार आहे तुमचा विचार? जिथं काय अडचणी असतील तिथं समंजस्यानं सोडून असं भांडत कुठं बसायचं? आपल्यामुळे कार्यकर्त्याचं नुकसान होईल ही माझी इच्छा आहे. उगाच भांडत बसायचं कशासाठी? भांडायचं आणि नुकसानच आहे ना, कार्यकर्त्याचं नुकसान आहे, पार्टीचं पण हित बघितलं पाहिजे ना. म्हणजे भांडणाच्यामुळं तिसऱ्याचा लाभ होणे, पार्टी ही महत्वाची आहे. पार्टी सांगते, देवेंद्रजी फडणवीस मला ज्या विश्वासाने एवढा विरोध असताना सुद्धा घेतलं, माझ्यावर काय तर विश्वास असेल ना. बघितले असतील त्यांनी की बाबा त्यांच्याकडे सगळं असतं ना, सगळा डाटा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबाजवळ सगळाच डाटा असतो. असं काही नाही आहे की कशा पद्धतीनं प्रवेश घ्यावा, कुणाला घ्यावं, एवढं बलाढ्य नेते आहेत ते विचार करूनच करत असतील. मला सांगा, दिलीप मानेला पक्षात घेतो असं चर्चा चालू झाली, प्रेस मीडियामध्ये सगळं काय झालं, का बरं तेवढा रोष? म्हणजे काय केलं दिलीप मानेने पाप तिकडं दक्षिणमध्ये? तुम्हाला घ्यायचं नाही पक्षामध्ये, आंदोलन करायचं, हे करायचं. मी त्यांचा मागच्या 10-15 वर्ष झालं राजकीय विरोधात आहे. ते एका पक्षात होते, मी एका पक्षात होतो. मी माझ्या पक्षाचं काम करत होतो, त्यांनी वेगळ्या पक्षाचं काम करत होते. हे एकच भूमी, दुसरं काय आमचं विरोध? मग दक्षिणमध्ये 2 गट होणार नाहीत का? कशाला होते? देशमुख आणि माने. आता बघा, भाजपमध्ये असल्यावर अंतर्गत असताना नेते सोडवायला असतातच ना. पालकमंत्री त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, रवींद्र चव्हाण साहेब आहेत, बावनकुळे साहेब आहेत, ते असतात ना. काय एका विषयावर का ह्याच्यावर विषयावर संपत नाही ना सगळ्याच. कुठं तर संपून काम करायला पाहिजे. कुठं ना कुठं संधी मिळते कार्यकर्त्याला बी द्यायचं, आपण पण कुठं संधी शोधत राहायचं, प्रयत्न करत राहायचं. मला सांगा माने साहेब, आमदारकीच्या इलेक्शनमध्ये तुम्ही मध्यमध्ये थांबला होता इलेक्शनमध्ये, तेव्हा इकडून पालकमंत्र्यांनी विजयकुमार देशमुख तेव्हा पालकमंत्री होते ना, आणि तिकडून बाप्पू होते. मग तुम्ही मध्यमध्ये थांबलेत. मग ह्या दोघांचा विचार घेतला का तेव्हा? विचार घेऊनच निवडणूक लढले होते का मध्यमध्ये? नेमकं काय झालं त्या टायमाला? नाही, युती झाली होती ना, शिवसेनेची आणि भाजपची युती होती. ती जागा मतदारसंघ ते होता की त्यांना ती जागा सोडली ना त्यांनी. मी तिकडे उभारतो म्हणले ना ते. मग मी सेनेमध्ये गेल्यावर तिथं सेनेची जागा कसं राहणार? ती भाजपची जागा होती, म्हणजे दक्षिण सोलापूर. आणि ही भाजपचे स्टँडिंगच आमदार होते आणि ही सेनेला जागा सुटलेली होती. हे मतदारसंघ नवीन आणि तुम्ही इलेक्शन लढलेत मध्यमध्ये. निवडणूक म्हणजे ह्याच्यापूर्वी 2004 साली सुद्धा निवडणूक लढवलं होतं ना. आता 15 दिवसामध्ये मला 30,000 मतं पडले ना. एवढं म्हणजे 15 दिवसामध्ये सगळी संघटना तयार करायचं, लोकांना उभा करायचं, म्हणजे एवढे म्हणजे किती 30, 32, 35, 37 4 उमेदवार होते ना.
मी होतो, महेश कोटे अण्णा होते, प्रणितताई होत्या, एमआयएमचे शाब्दी होते. आम्ही लढवले ना. आणि काय त्यामुळे काय असतं ना, निवडणूक शहरातच आहे ना, इकडलं तिकडलं मतदारसंघ आहे. काम करणारे लोक असतात, त्यांना मदत करण्याचं फक्त पार्टीचं चिन्ह फार महत्वाचं असतं. मला सांगा, ज्या टायमाला आमदारकी तुम्ही मागितली होती काँग्रेसकडून, तेव्हा प्रणितीताईंनी त्यांच्याकडे एबी फॉर्म ठेवून घेतला होता अशी चर्चा आहे सोलापुरामध्ये. हे चर्चा काय खरंच आहे ना. हा. चर्चा का नाही, त्यांच्याकडे एबी फॉर्म होता, मला पण सांगितले त्यांनी, असं काय लपवलेलं नाही. माझ्याकडे एबी फॉर्म आहे, पण पार्टीनं मला देऊ नका म्हणून सांगितलं. आपली युती आहे, त्यानं ती डिक्लेअर केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली सगळी आपली युती तुटेल, महाविकास आघाडी तुटेल. त्यामुळं मला द्यायचा आदेश नाही आहे. राहू दे म्हणलं, मग फॉर्म भरलेला मी काढून घेतलो ना. मला सांगा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये बाप्पू आणि माने हे एकत्र 100% फिरणारच ना. आदेश म्हणजे आता मुख्यमंत्र्याला एवढा आपण विश्वास दिलाय, बाकीचे कशाला काळजी करायचे काय. पण तुम्ही पक्षात हेवा काय त्यांच्याकडे. पक्षात आल्यावर बापूशी फोनवर किंवा चर्चा झाली का? नाही, आता 2 दिवस तर झाले ना. आता 2 दिवस तर आले. बघू ना, आता प्रसंग येईल ना ते. आता पहिला मी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहिणीताईंना भेटलो, जिल्ह्याच्या शहराचे अध्यक्ष, त्यांना सगळ्यांना भेटलो ना आम्ही. आता जसं जसं सवड मिळेल तसं, काल पालकमंत्री होतो 2 दिवस, त्यांना भेटलो मी इथं. काम करतो ना. निवडणुकीमध्ये दिलीप माने साहेब आणि देशमुख साहेब हे एकत्र फिरणार आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया यांची रणनीती कशी असणार आहे. मी राहुल रणदिवेसह चंदन बोल्लू, सोलापूर न्यूज.